जे जाहीर जामखेड तालुक्यामधील पक्षप्रवेश होत आहेत त्या प्रसंगी उपस्थित असलेले आपले प्रदेशाचे अध्यक्ष आमदार घोरपडे साहेब, त्याचबरोबर उपस्थित असलेले अंबादासजी पिसाळ, अनिल गदादे, प्रवीण घुले, काकासाहेब तापकीर, सभापती राजेंद्र गुंड, संतोष मेत्रे, सचिन घुले, विनोद दळवी, राहुल रांगर्डे, सुनील शेला, सतीश पाटील, लालासाहेब शेळके, देवदास खरात, भाऊसाहेब तोरडमल, रवींद्र सुरवशे, भगवान वरुणकर, बापूराव ढवळे, शरद कारले, पांडुरंग गुबाळे, आदिनाथ हजारे, प्रशांत शिंदे, संतराम सूळ, सुशील आव्हाड, राहुल देशपुत्ता, अशोक महानवर, दादासाहेब वारे, पृथ्वीराज वाळुंजकर, काकासाहेब वाळुंजकर आणि सर्व अजून 25 जण हे जे वाचले मी हे पक्ष प्रवेश घेण्यासाठी साक्षीदार म्हणून पक्षाचे मूळ माणसं उपस्थित आहेत आणि पक्ष प्रवेश केलेले माजी जिल्हा परिषद सदस्य आणि माजी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शपथ यांचे दत्ताभाऊ श्रीराम वारे, सहाय्यक आयुक्त मुंबई राजेंद्रजी पवार, त्याचबरोबर चेअरमन विविध सेवा सोसायटी 22 सुंदरदास बिरंगा साहेब, प्रसाद ठोकरीकर, सकारामजी भोरे, दादासाहेबजी रिटे, त्याचबरोबर उपसभापती माजी पंचायत समिती जामखेड सीताराम कांबळे, सरपंच कोरगाव, संचालक मार्केट कमिटी माजी दत्तात्रय विजय पवार, माजी सरपंच पाडळी, उपसरपंच पाडळी बाळासाहेब पवार, आमदार शिरसाट व्हाईस चेअरमन व माजी सरपंच कुसळगाव, लखन जाधव सरपंच रत्नापूर, चंद्रकांत वारे उपसरपंच रत्नापूर, दिलीप वारे ग्रामपंचायत सदस्य रत्नापूर, गफार शेख, त्याचबरोबर शैलेंद्र रावसाहेब कदम, विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक अशोक सूर्यवंशी, शिवाजी नामदेव पवार पाडळी, सरपंच नावली दिलीप काका बहिर, बाबूराव महानवर, अनिल सरोदे, बाळासाहेब मेटके जामखेड, सुनील हराळ, त्याचबरोबर गोपीचंद काळे, बाबूराव पवार, लखन जगताप, अरुण निंबाळकर धानोरा, शुभम हजारे, तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शपथ कानिपमध्ये माजी सरपंच दत्ता, माजी सरपंच रत्नापूर पांडुरंग बाप्पा ढवळे, उद्धव शिरसाट, हरे ग्रामपंचायत सदस्य धानोरा, भरत शिंदे उद्योजक धानोरा, राजू शिंदे धानोरा, भाऊसाहेब काळे, अनास आढाव, विशाल मते, अनिल खैरे, संचालक विविध कार्यकारी सोसायटी पाडळी, त्याचबरोबर उपस्थित असलेले दीपक मते, कांतीलाल मते, वैभव वाळुंजकर, वैभव साळवे, प्रवीण मते, जालिंदर मते, दत्ता काळे, सुभाष धोत्रे, सर्व जवळा आणि श्रीराम जरांगे सरदवाडी, रियाज शेख, चंद्रकांत ते घेतले ना, जालिंदर देवराव वारे, अरविंद वारे, विनोद वारे, विनोद सरदे, अनिल वारे, बलवीन डबडेरे, बबन वराड, शिवाजी वारे, संतोष वारे, आबासाहेब वारे, युवराज वारे, अशोक गंभीरे, बाळासाहेब राजगुरू, कल्याण नंबिरे, विठ्ठल कदम, रामभाऊ वारे, दत्तात्रय गंभीरे, गणेश रमेश वारे, राजेंद्र कारले, रामदास शिरसाट, उद्धव शिरसाट, श्रीराम जरांडे, अर्जुन गंभीरे, मुबारक शेख पाडळी, सुदाम गाडे, कांतीलाल कात्रजकर, सुजित ननवडे, ज्ञानदेव बापूराव जाधव, रोहित तुषार पवार, लखन जगताप, बापू वाघ, अविनाश आढाव, गोपीचंद काळे, राजेंद्र शिंदे, हर्षराज पारखे, वैभव चेमटे, श्रीराम जरांगे, रामदास महादेव, रघुनाथ हंगे, अर्जुन निंबाळकर, एवढ्या सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस शपथ यांच्या दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या असलेले सतीश तात्या वारे, सुजित वारे, प्रेमराज वारे, गणेश वारे, सुनील जाधव, अशोक सूर्यवंशी, दत्तात्रय होळकर, रामभाऊ शंकर वारे, बाळासाहेब राळे भात, लखन जाधव, दिलीप वारे या सर्वांनी माननीय प्रदेशाध्यक्ष श्री चव्हाण साहेब यांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे. सांगायचं तात्पर्य हे आहे की आता माननीय अध्यक्षांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खरं तर कर्जत आणि जामखेड मध्ये देखील जामखेडची नगरपालिका आहे
नगरपालिकेचे फॉर्म भरण्याची प्रक्रिया आज तिसरा दिवस आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तिसरा दिवस आहे. अशा एका चांगल्या प्रसंगी या पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत असलेल्या सर्वांचं मी स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना दत्ताभाऊ वारे आणि त्यांच्या सर्व सहकारी जे आता मी नावं घेतली त्यांचा मोठा अनुभव आहे. निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये मोठा हा फायदा होईल. आणि आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की आपण पक्ष प्रवेश करत असल्याच्या नंतर निवडणुकीच्या तोंडावरती हा पक्ष प्रवेश होत असल्या कारणानं जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा आता कुठेही जागा राहील नाही. तोंड दाखवायला देखील आज तिसरा दिवस असून नगरपालिकेच्या ते अजूनही तिकडे फिरकलेले नाही. केवळ आणि केवळ 622 मताच्या फरकाने निवडून आलेला कर्जत जामखेडचे लोकप्रतिनिधी आज तागायत तिकडे फिरकलेले नाही. आणि उमेदवाराच्या मुलाखती घेतल्या तर त्या अहिल्यानगर मध्ये आणि पुण्यामध्ये मला वाटतं पुढच्या कालखंडामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या दिल्लीमध्ये मुलाखती होतील. आणि हडपसर हे हेडक्वार्टर आहे. त्यामुळं दत्ताभाऊंनी काल येताना घोषणा दिल्या, दंडही थापटले आणि हे दंड थापटले, घोषणा दिल्या, आपला तो आपलाच. ही भूमिका आपल्या सगळ्यांना आता पटलेली आहे आणि अजून जास्त पटेल. कारण शेवटी बाहेरचा माणूस कामापुरता येतो आणि काम झाल्याच्या नंतर तो दाखव फोन सुद्धा घ्यायची दानत नाही आणि काम करायचं तर दूर दूरवर लांब आहे. आणि त्यामुळं येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्या सर्वांना विश्वासात घेऊन आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या मध्ये मोठं यश संपादन करायचंय. माननीय अध्यक्ष यांच्या नेतृत्वामध्ये हा पक्षप्रवेश झालेला आहे. मी देखील त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि येणाऱ्या पुढील कालखंडामध्ये आपण सर्वांनी यामध्ये सहयोग द्यावा. आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि स्वागत करत असताना चेअरमन लक्ष्मणराव तापकीर खांडवी यांचा देखील भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. खांडवी हे कर्जतचे आहे. काकासाहेब तापकीर मागे ठेवतात. अध्यक्ष महाराज, दुसरं एक विशेष आहे, हे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तालुका अध्यक्ष होते, ते आहेतच आपल्याला, आता सभापती आहेत. त्यांच्यानंतर आज तागायत 3 वर्ष झालं त्यांना तालुक्याचा अध्यक्ष भेटला नाही. यांच्यानंतर हे सुद्धा अध्यक्ष होते दत्ताभाऊ वारे. त्याच्यानंतर अध्यक्ष केला पण अजून बॉडी तारक करता येते. बरोबर. आता हे तुमच्या भाषणात सांगा. 2 मिनिटं मी त्यांना प्रमुख त्यांना बोलायला देतो. आपण जरा वेळ द्यावी. माननीय दत्ताभाऊ वारे. आज या ठिकाणी जामखेड तालुक्यातील आणि कर्जत तालुक्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रत्येक गावातील सरपंच, विद्यमान सरपंच, माजी सरपंच, मार्केट कमिटीचे संचालक, माजी संचालक, आता सुनील भाऊ कर्जतकर माझ्या सोबत आहेत. सगळ्यांना आपल्याला ओळखतात. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी सर आपले कार्यकर्ते